आज सकाळी छत्रपती संभाजीनगरवरून पादऱ्या पावट्या हा टरटर करत होता किंवा तोंडाने वास काढत होता आणि मी म्हटल्याप्रमाणे की जिथे जिथे हा चपट्या पायाच्या संजय राजाराम राऊत पाय ठेवेल तिकडे तिकडे या तर ते घर तुटलेलं आहे, या तर तो पक्ष फुटलेला आहे किंवा त्या पक्षाचं नामोनिशाण मिटलेलं आहे। स्वतःच्या मालकाची अवस्था आज ना घरका ना घाटकाची करून टाकलेली आहे। ज्या पवार साहेबांना स्वतः तो मी पवार साहेबांचा चेला आहे असं म्हणायचं, त्या पवार साहेबांची काय अवस्था केली हा उभा महाराष्ट्र आणि उभा देश पाहतोय। आणि मी काही दिवसा अगोदर माझ्या ट्विटमध्ये हेच सांगितलेलं, उद्धव ठाकरेंना संपवलं, पवार साहेबांना संपवलं, आता उरली काँग्रेस आणि काँग्रेसची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही कालपासून आणि आज 12:30च्या पक्षप्रवेश नंतर तुम्हाला कळलेलं। म्हणजे पहिल्या दिवसापासून जे मी सांगतोय की ह्या चपट्या पायाच्या संजय राजाराम राऊतला कोणीही घरात घेऊ नये, पक्ष कार्यालयामध्ये घेऊ नये आणि त्याचा परिणाम काय होतात हे तुम्हाला सातत्याने महाराष्ट्रामध्ये दिसतंय। सकाळी मोठा सांगत होता की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो किंवा आमचे देवेंद्रजी असो ह्यांनी राजकारण नासवलं, पण 2019 पासून लोकमताच्या विरोधात जाऊन महाराष्ट्राच्या राजकारण नेमकं कोणी नासवलं तर थोडं जरा संजय राजाराम राऊतनी सकाळी आरसा पाहिला असता किंवा आपल्या मालकाला पण थोडा आरसा दाखवला असता तर नासवलंय ह्या शब्दाचा दुसरा अर्थच आता संजय राजाराम राऊत झालेला आहे। म्हणून तुम्ही कितीही वल्गना करा, आता काय तुमच्या महाविकास आघाडी नावाचा हे जे काय फलक आहे त्याला तुम्हीच जाऊन त्याच्यावर हार टाका। कारण का मी परत एकदा सांगतो की महाविकास आघाडी नावाचा पोपट अधिकृत पद्धतीने मेलेला आहे आणि आदरणीय चव्हाण साहेब जे लवकरच काही क्षणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि जसं आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलंय की ये तो सिर्फ सुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या। म्हणून मला विश्वास आहे की आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं मिशन 45+ हा चौथा गिअरमध्ये आमची गाडी निघालेली आहे, सुसाट निघालेली आहे आणि आता या विजय दौडकडे जात असताना आमच्या रस्त्यामध्ये जे जे येतील, जे जे उरतील, आता काय किती उरणार हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहूच, पण जे जे येतील ते निस्तानाभूत होऊन जातील एवढा ठाम विश्वास व्यक्त करतो। आणि या निमित्ताने शेवटचं एवढंच सांगतो की आता उद्धवजी संपले, पवार साहेब संपले, काँग्रेस संपली, आता वंचित आघाडीकडे या संजय राजाराम राऊतनी आपलं लक्ष वळवलेलं आहे। गेल्या काही बैठकांमध्ये तुम्ही पाहत असाल कुठे प्रकाश आंबेडकरांच्या व्यक्तीला मीटिंगच्या बाहेर बसवायचं, त्यांचा अपमान करायचा। म्हणून मी प्रकाश आंबेडकरजींना सांगेन की जे उद्धवजींना कळलं नाही, जे पवार साहेबांना कळलं नाही, जे काँग्रेसला समजलं नाही ते तुम्हाला अगर वेळेत कळलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे, नाही तर तुमचीही या तिघांसारखी अवस्था हा चपट्या पायाचा पनवती संजय राजाराम राऊत करून टाकेल। म्हणून ह्यावर थोडं लक्ष घाला। धन्यवाद। अशोक चव्हाणांच्या विषयात संजय राऊत असं म्हणतायत की काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा बदलली पाहिजे। काँग्रेस शुद्धीकरणचे महात्मा गांधींचे स्वप्न होतं ते भाजपने स्वीकारलेले दिसत आहे। काँग्रेसचे लोक सोबत घेऊन भाजप काँग्रेस सोबत युती करत आहे, अशा पद्धतीने भाजप 200 पार सुद्धा जाणार नाही। ज्यांनी 2019 पासून काँग्रेस पक्षाच्या
मांडीवर बसून 10 जनपदवर त्यांची नवीन मम्मी आहे असं सिद्ध करून टाकलंय. त्यांनी आम्हाला काँग्रेसच्या बाबतीमध्ये धडे देऊ नये. ज्या अशोक चव्हाण साहेबांच्या आदर्शवरच्या आरोप त्यांना संजय राजाराम राऊतला आज दिसतो, अजितदादांवरच्या सिंचनाचा आरोप आज दिसतो. हे दोघेही उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात होते, ज्येष्ठ मंत्री होते, एक तर उपमुख्यमंत्री होते. तेव्हा तुम्हाला अजितदादा एकदम लाडके असायचे, तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांचा क्युटी मोठा काँग्रेसचा नेता आहे असे गोडवे तुम्ही गात बसायचे. मग आज आमच्या बरोबर आल्यानंतर तुम्हाला याचं वाईट का वाटतं? शहीदांचा भूखंड घोटाळा करणारे, आदर्श घोटाळा करणारे लोक आता भाजपला कसे चालतात? ते मुद्द्यावर आलो ना. हेच अशोक चव्हाण साहेब तुझ्या मालकाच्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ बांधकाम मंत्री होते. तुमच्याच मालकाला मांडीला मांडी लावून त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते. मग तेव्हा तुम्हाला हे आरोप का दिसले नाही? तेव्हा तुम्हाला हे सैनिक का दिसले नाही? त्यांच्या विधवा का दिसल्या नाही? आणि आज त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर, कारण का अशोक चव्हाण साहेबांना पण हे कळून चुकलेलं आहे की ह्या देशामध्ये आदरणीय मोदीजींचीच गॅरंटी चालणार आणि त्या गॅरंटीमुळेच मी माझ्या लोकांचा, मतदारांचा, मराठवाड्याचा विकास करू शकतो हे विश्वास बसल्यानंतर त्यांनी निर्णय घेतलेला आहे. प्रचारासाठी जो बायडेन आले तरी शिवसेना जिंकेल. गृहमंत्री प्रचारासाठी येत नाही तर सेटिंगसाठी येत आहेत असं संजय राऊत. म्हणजे आता यांनी उद्धव ठाकरे संपवल्यानंतर यांचं पुढचं लक्ष जो बायडेन आहे वाटतं. म्हणून जो बायडेनला आता मला ईमेल करायला लागेल की बाबा हा स्वतःचा मालकाचा झाला नाही, आता तू तरी वाचून राहा. तसं पण आता ह्याच वर्षी मला असं वाटतं राष्ट्रपतीची निवडणूक आहे अमेरिकेची. म्हणजे आता काय जो बायडेनचं खरं नाही. तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. यापूर्वी आपण सुद्धा काँग्रेस सोडली होती. का आपल्याला काय वाटतं, कशामुळे हे काँग्रेसचे सगळे नेते सोडून जात आहेत? हे लक्षात घ्या. सन्मान्य राणे साहेबांनी काँग्रेस सोडत असताना ज्या भावना व्यक्त केल्या होत्या, तुम्ही ते आपल्या स्वतःच्या नेत्याला, स्वतःच्या आमदाराला, स्वतःच्या खासदाराला किती महत्व देतात हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी 5 वर्ष काँग्रेसचा आमदार होतो 2014 ते 19. मला एकदाही, आणि ते पण ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत मी एकमेव काँग्रेसचा आमदार 14 ते 19 मध्ये निवडून आलेलो. मला एकदाही राहुल गांधीजी असतील, प्रदेश अध्यक्ष असतील, कोणीही बोलून विचारलं नाही, चर्चा केली नाही की बाबा तू जगतोयस का मेलेला आहेस, तू तिथे काँग्रेस वाढवणार आहेस का नाही वाढवणार आहे, कोकणामध्ये काँग्रेस वाढवायची आहे का नाही, हे एकदाही प्रश्न विचारला नाही. म्हणजे काँग्रेसच्या आमदाराला किती महत्व असतं याचा अनुभव आम्हाला कोणा आलेला आहे. म्हणून अशोक चव्हाण साहेबांनी कुठल्या भावनेतून तो निर्णय घेतला असेल याची चांगली जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि ते तर पारंपरिक काँग्रेसचं ते कुटुंब आहे. आज अशोक चव्हाण साहेब असतील, बाबा सिद्दीकी असतील, मिलिंद देवरा असतील, ज्या कुटुंबियांनी वर्षानुवर्षाने पिढ्यानपिढी काँग्रेससाठी घालवलं, त्यांना काँग्रेस जमत नसेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कशी जमली असेल याचा प्रश्न आज आम्हाला वाटतं की राणे साहेबांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य निर्णय आहे. कारण का राहुल गांधी हे नेतृत्व हे अगर पिढ्यानपिढी बरोबर राहिलेल्या काँग्रेस जनच अगर स्वीकारत नसतील तर नवीन काँग्रेस जनांचा तो विषय राहत नाही. साहेब, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यालयातील लिपिकाचा प्रताप घडलाय. माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागितली म्हणून घरी जाऊन मारण्याची धमकी दिली आहे. कांदिवलीतील नागरिक योगेश सोनावणे यांनी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आरटीआयकडून ही माहिती मागवली होती. मात्र संतोष सोनावणे यांनी योगेश सोनावणे यांचा पत्ता काढून घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. एक्झॅक्ट त्या घटनेची माहिती माझ्याकडे नाहीये. काय एक्झॅक्ट परिस्थिती आहे ती दोन्ही बाजूची माहिती घेतल्यानंतर मी त्याच्यावर बोलू शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.